IBN यांच्या संयुक्त विद्यमाने फिरत्या दवाखान्याचा उद्घाटन सोहळा। CFI अतिशय चांगल्या प्रकारचे कार्य शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात गेले अनेक वर्ष करीत आलेले आहे। आरोग्य सुविधांमध्ये एक नवीन उपक्रम आज CFI ने हाती घेतला आहे। ग्रामीण व आदिवासी दुर्गम भागामध्ये आरोग्य सेवा पोहोचवणे व लोकांमध्ये चांगल्या आरोग्य सवयी लागण्यासाठी जनजागृती करण्यासाठी फिरता दवाखाना चालू करण्यात आला आहे। पेण नगरपालिका नगराध्यक्षा सौ प्रीतम पाटील यांच्या शुभ हस्ते या फिरत्या दवाखान्याचा उद्घाटन आज दिनांक 3 जून 2024 रोजी करण्यात आले। आता या फिरत्या दवाखान्याच्या सुविधांमुळे बऱ्याच गावातील लोकांना यांचा फायदा होणार आहे। CFI ने आपले चांगले कार्य चालू ठेवावे ही इच्छा प्रकट करून त्यांनी CFI कफीचा संस्थेला पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या आहेत। सदर फिरत्या दवाखान्यासाठी औषध व डिझेल तसेच डॉक्टरांच्या पगाराचा खर्च नॉर्वेमधील लोक उचलणार आहेत व फिरत्या दवाखान्यासाठी लागणारी गाडी मुंबई येथील Y4D संस्थेने CFI चे कार्य बघून दिलेली आहे। सदर फिरता दवाखाना ही आठवड्याला 24 गावं पूर्ण करणार आहे। ही माहिती CFI संस्थेने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किशोर देशमुख यांनी दिली आहे। महामुंबईसह विनायक पाटील, पेण। नमस्कार। आज आपण इथे चिल्ड्रन्स फ्युचर इंडियाच्या मोबाईल क्लिनिकच्या ओपनिंग सेरेमनीसाठी आलेला आहात। आपण बघाल की चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया ही अगोदर सुद्धा एक मोबाईल क्लिनिक चालवत होती। ती खेडेगावात जाऊन गोरगरीब आदिवासी लोकांना मोफत वैद्यकीय उपचार देत असे। त्या कालांतरानंतर ती गाडी जुनी झाली आणि आम्ही ती नंतर चालवण्याची झाली, म्हणून ह्या वेळेला आम्हाला आत्ताच एक मुंबईच्या Y4D फाउंडेशननी आम्हाला एक व्हॅन डोनेट केलेली आहे। ही व्हॅनचं उद्दिष्ट असं आहे की जेव्हा केव्हा डिझास्टर होईल, म्हणजे फ्लड होईल, अर्थक्वेक होईल, त्यावेळेला मेडिकल टीम नेण्यासाठी किंवा पेशंटचं रेस्क्यू करण्यासाठी ह्या मोबाईल व्हॅनचा वापर करावा। पण त्याचबरोबर आम्ही असं ठरवलं की अनायशा आपल्याला गाडी मिळालेली आहे तर हीच आम्ही मोबाईल क्लिनिक म्हणून वापरणार आहोत। तर ह्याचं उद्दिष्ट असं असणार आहे की CFI स्पॉन्सर्ड जी गावं आहेत दुर्गम आदिवासी भागातली किंवा ग्रामीण भागातली, त्या गावात 24 गावं आणि तिथल्या गोरगरीब लोकांना मोफत वैद्यकीय उपचार तर मिळतीलच, त्याचबरोबर ह्याचं मेन उद्दिष्ट असं आहे की आपण आरोग्याबद्दल जनजागृती कार्यक्रम करणं, म्हणजे लोकांमधील हेल्थ अवेअरनेस करणं, कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं, म्हणून आपण अवेअरनेस जास्ती करणार आहोत। मग अवेअरनेसमध्ये काय येईल तर गव्हर्नमेंटच्या जे काही स्कीम असतील त्या गव्हर्नमेंट स्कीमचा कसा जास्तीत जास्त फायदा गरीब लोकांनी घ्यावा, त्याचबरोबर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया असतील, फॅमिली प्लॅनिंग मेथड्स असतील, त्याचबरोबर HIV एड्स असेल, वॅक्सिनेशन, इम्युनायझेशन असेल, ॲडल्ट्सन एज्युकेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण तिथे वापर करणार आहोत ह्या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून। त्याचबरोबर आपण प्राथमिक आरोग्य केंद्र असतील ती ज्या गावातली किंवा तालुका मेडिकल ऑफिसर यांच्याबरोबर कोऑर्डिनेट करून त्यांच्या अनुषंगाने जे काय अवेअरनेस स्कीम आपल्याला राबवता येईल त्याचा आपण हे करण्याचा प्रयत्न करू। आम्ही धन्यवाद देतो इंडियाज बानला, कारण मोबाईल व्हॅन Y4D फाउंडेशनने दिली, पण त्यासाठी हे रनिंग एक्सपेन्सेससाठी आपल्याला इंडियाज बाननी फंडिंग सुरू केलेलं आहे आणि आम्हाला त्यांना शुभेच्छा द्याव्याशा वाटतात की त्यांनी खरोखरच खूप चांगली स्टेप उचललेली आहे की मेडिकल व्हॅन पूर्णच चालू केलेली आहे। तर मी आपल्याला ह्या निमित्ताने एवढं सांगू शकतो की चिल्ड्रन्स फ्युचर इंडियाचं जे आरोग्याबद्दल कार्य आहे ते परत सुरू होत आहे आणि याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे आणि आनंदही वाटतो। धन्यवाद।